कधी तूप बनवताना त्यामध्ये साखर घातली आहे का? नसेल घातली ना तर आजपासून तुम्ही नक्की घालणार आहात. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा, उन्हाळा सुरू झाला की मग दारं खिडक्या ज्या आहे त्यामधून भरपूर अशी धूळ येते आणि दारं खिडक्या म्हटलं तर जी खिडकी असते तिची जाळी आहे, त्याचबरोबर खिडकीला जे काच असतात ते प्रचंड असे घाण होतात आणि त्यावरती खूप धूळ होते. स्पेशली जी जाळी असते ना त्यावरती प्रचंड धूळ होते आणि आपण ती तशीच जर काढायला गेलं तर ती धूळ इकडे तिकडे उडते आणि पुन्हा आपल्या अंगावरती पूर्ण धूळ येते आणि पुन्हा ते साफ करण्यासाठी नाके नऊ जातात. मग काय करायचं आहे, तुम्हाला एका बकेटीमध्ये वॉशिंग पावडर म्हणजे निरमा घालायचा आहे आणि थोडंसं ना त्यामध्ये पाणी घालायचं आहे. आपण एक प्लेन वॉटर घेणार आहोत आणि एक असं निरम्याचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर अशा जर तुमच्याकडेही गॅलरीसाठी अशा मोठ्या मोठ्या खिडक्या असेल किंवा मग घरासाठी अशा छोट्याही खिडक्या असल्या तरी आजकाल खिडक्या ज्या आहेत त्या अशाच पद्धतीच्या आहे. तर त्या कशा साफ करायच्या त्या बघूयात. स्पेशली जाळीवरती तुम्हाला हे निरम्याचं पाणी टाकून घ्यायचं आहे. जाळीला जे काही छिद्र असतात छोटे छोटे, त्या छिद्रांमध्ये मध्ये जी धूळ गेलेली असते ती धूळ असं पाणी टाकल्याने लगेच निघून जाते. भले तुम्ही कोणत्याही प्रकारचा जे आहे ब्रश घ्या त्याने साफ करा तरीही ती धूळ जी आहे ती निघत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर जे काही काचा आहे तिथेही तुम्हाला जे आहे अशाच पद्धतीने टाकायचं आहे. आता ह्या काचा बरेच दिवस झाले मी क्लीन केले नव्हते त्यामुळे यावरती भरपूर डाग झाले होते. त्यामुळे मग मी इकडे घासणीने घासून घेते आहे. तुम्ही जर हफ्त्यामधनं किंवा रोज जर ही याच्यावरनं हात फिरवत असणार तर तुम्हाला एवढं जास्त डीप क्लीन करायची गरज पडत नाही. आणि उन्हाळा हा एक असा ऋतू असतो की घरामध्ये धूळ खूप होते आणि ती खिडकी आणि दरवाजाद्वारे घरातसुद्धा येत असते, त्यामुळे आपण हे सुद्धा स्वच्छ केलं पाहिजे. आता यावरती पाणी टाकल्यानंतर बिलकुल न्यूजपेपर किंवा कपड्याचा वापर करायचा नाही. सरळ वायपर घ्यायचा आणि वायपरने पाणी जे आहे तुम्हाला खालच्या बाजूने ओढत जायचं. यावरती बिलकुल कोणतेच डाग वगैरे सुद्धा होत नाही. अशा पद्धतीने नक्की करा, कारण हे काच जे आहे ते साफ करण्यासाठी भरपूर असा न्यूजपेपर लागतो. तर त्यामुळे मला असं वाटलं की अशा पद्धतीने तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्की साफ करा. किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप पाणी लागतंय, सरळ स्प्रे बॉटल किंवा एखाद्या बॉटलमध्ये त्याला होल पाडून तुम्ही पाणी भरा आणि ते पाणी डायरेक्टली काच आणि जाळीवरती टाका आणि वायपरने अशा पद्धतीने तुम्ही जे आहे ते खालच्या बाजूने हे करा. त्यावरती जे काही पाण्याचे डाग नंतर दिसतात ते वायपरने बिलकुल दिसत नाही. तर तुम्ही बघू शकता पूर्ण काच जाळी सगळं क्लीन झालेलं आहे. उन्हाळ्यामध्ये जर फक्त तुम्ही अगदी जाळीवरती सुद्धा फक्त पाणी मारून घेतलं तर जाळीमध्ये धूळ होत नाही. सो नक्की उन्हाळ्यामध्ये तुमच्या खिडक्या दार अशा पद्धतीने नक्की साफ करा. दारावरती फक्त तुम्हाला ओला कपडा फिरून घ्यायचा आहे आणि खिडक्या अशा साफ करायच्या आहे. 2 नंबरची ट्रिक. आता बघा, आपण रोज दूध आणल्यानंतर त्याची मलाई अशा पद्धतीने फ्रीजमध्ये साठवून ठेवतो. पण जेव्हाही तुम्ही याचं तूप बनवणार आहात तर कधीही मलाई जर तुम्ही डब्यामध्ये ही ठेवून देत असाल तर ती फ्रीझरमध्ये ठेवावी. ज्या दिवशी तुम्हाला तूप करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी ती फ्रीझरमधून काढून फ्रीजमध्ये ठेवायची आणि जेव्हा तुम्हाला तूप करायचं आहे त्याच्या 1 तास अगोदर फ्रीजमधून काढून रूम टेम्परेचरवरती आणायची. आता उन्हाळा ऋतू सुरू आहे त्यामुळे तुम्ही अर्धा तास जरी ठेवलं तरीही चालतं, कारण उष्णता भरपूर आहे. त्यानंतर तुम्हाला मी आज एक अशी ट्रिक सांगणार आहे की जेणेकरून तुमची मलाई अगदी थोडी जरी असली, तुमची साय थोडी जरी असली तर त्यामधून तुम्ही भरपूर प्रमाणात तूप कशा पद्धतीने बनवू शकता, त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने तूप बनवू शकता तेही अगदी मिनिटामध्ये तीही ट्रिक सांगणार आहे. तूप बनवणं म्हटलं की खूप सारे भांडे भरतात, तर कोणते जास्त भांडे न भरता एकाच भांड्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही तूप बनवू शकता. म्हणजे कसं, हे भांडे भरपूर चिकट होतात, मग घासायला सुद्धा नाकेनऊ येतात ना. म्हणून म्हणते आहे ना मिक्सरचा वापर करता ना कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रिक ब्लेंडरचा वापर करता, काहीही न वापरता फक्त आज आपण अगदी मिनिटामध्ये साय पासून जे आहे तूप बनवणार आहोत. तर इकडे साधारणतः 1 हप्त्याभर जे आहे मी ही मलाई साठवून घेतली आहे. अगदी घरी जे दूध येतं त्यावरती मलाई येते अशाच पद्धतीने मी नेहमी तूप बनवत असते. आता उन्हाळा म्हटलं तर काय करायचं, खाली मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये बर्फाचे काही गोळे टाकायचे किंवा मग एकदम थंडगार पाण्याचा वापर केला तरीही चालणार आहे. उन्हाळ्यामध्ये करत असताना अशा पद्धतीने अगदी मिनिटभरात तुमचं जे काही तूप आहे ना ते तयार होतं. आता तूप करण्यासाठी आपल्याला त्याचं बटर मिल्क जे असतं ते ताक जे आहे ते वेगळं होणं, लोणी वेगळं होणं अशा पद्धतीने असतं. सरळ काय करायचं, हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत.
जेवढा तुमच्या कडे ताकद आहे, जेवढा जोर तुम्ही लावू शकतात, फक्त एका साईडने तुम्हाला हे फिरवत राहायचं आहे. लक्षात घ्या, एकाच सर्क्युलर मोशनने करायचं आहे, नाहीतर कधी इकडनं काही तिकडनं असं नाही करायचं. एकच सर्क्युलर मोशनने जेवढं जमेल तेवढं फास्ट करायचं आहे. आता जर तुम्ही ही टेक्निक पहिल्यांदाच वापरत असणार तर थोडंसं तुम्हाला हे किचकट वाटेल की नाही, मग खूप हात दुखतोय. मी अक्षरशः ही अगदी मी खूप वर्षापासून ही करते, त्यामुळे मी अगदी मिनिटभरात यामधनं अशा याने तूप काढते. मला काहीच अवघड जात नाही. एकदा तुम्हाला ही सवय लागली ना तर तुम्हाचे भांडेसुद्धा भरणार नाही. आता बघा, लोणी जास्त निघण्याकरिता मी तुमच्यासाठी जे आहे एक ट्रिक घेऊन आलेली आहे. जेव्हा तुम्ही हे अशा पद्धतीने 1 मिनिटभर जे आहे फिरणार आहात, कारण आता तुम्ही पहिल्यांदा करत आहात त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो, पण हे मिनिटभरात तयार होतं. नंतर यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा साखर, आणि साखर टाकल्यानंतर तुम्हाला कॉन्स्टंट हे फिरवत राहायचं आहे. साखर आपण यामध्ये यासाठी टाकली आहे की साखरेमुळे लोणी हे भरपूर प्रमाणात निघतं. ही टीप तुम्हाला कोणी सांगितली नसेल, नक्की अशा पद्धतीने करून बघा. तुम्हाला खूप छान पद्धतीने लोणी हे खूप सारं लोणी निघलेलं दिसेल. त्याचबरोबर तुम्ही अशा पद्धतीने विस्करचा सुद्धा वापर करू शकता, पण खरं तर काहीच गरज नाही आहे. एकदा का तुम्ही हाताने स्पीड घेतला ना तर अगदी 40 सेकंदमध्ये मी सांगते पूर्ण याचं पाणी निघतं, आणि नंतर जे आहे याचं बटर मिल्क वेगळं होतं, आणि नंतर लोणी करून तुम्ही तूप कढवायला ठेवू शकता. बघा, बघता बघता तुपाला जे आहे मिनिटभरातच अगदी टेक्स्चर आलेलं आहे. एकाच मोशनने तुम्हाला फिरवत राहायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला असं वाटेल की किती हात खराब होतोय. ह्यानंतर हात धुवायचा नाही, म्हणजे साबणाने धुवायचा नाही, पाण्याने धुवून घ्यायचा. हे एकदम बेस्ट असं नॅचरल होम रेमेडीसारखं एकदम नॅचरल आपलं मॉइश्चरायझर तयार होतं. आपल्या हाताला इतकं छान मॉइश्चराईज करतं. सो नक्की तुम्ही अशा पद्धतीने हातानेच करून बघा. हात स्वच्छ धुतले तर तुम्हाला खूप छान पद्धतीने इकडे जे आहे रिझल्ट मिळेल. सो तुम्ही बघू शकता अगदी केवढंसं मलाई होती आणि त्याचा किती मोठा गोळा तयार झालेला आहे. पाणी आणि गोळा वेगळं झाल्यानंतर तुम्हाला जे काही हाताला लागलेलं एक्स्ट्रा तूप आहे ते काढून घ्यायचं आहे, आणि नंतर या गोळ्यातून जेवढं जमेल तेवढं आपल्याला पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आहे, पिळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तूप करा. आता जर तुम्हाला हाताने व्यवस्थित वाटतच नसेल इन केस, तर मग तुम्ही जसं मी सांगितलं तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर ते घेऊ शकता, मिक्सरचा वापर करू शकता. फक्त जी साखरेची टीप मी तुम्हाला सांगितली आहे ती तुम्हाला सेम फॉलो करायची आहे. आता त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून तिथेच तुम्ही तूप कढवण्यासाठी ठेवू शकता, पण ते थोडं त्याचं जे काही बॉटम आहे ते जे आहे पातळ होतं, त्यामुळे जास्त हेवी नसल्या कारणाने मी इकडे स्टीलची कढई घेतलेली आहे. हेवी बॉटम असलेलं एखादं भांडं घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं की ते भांडं जास्त त्याला खराब होत नाही आणि निघण्यास खूप लवकर मदत होते. तर बघू शकता केवढा मोठा गोळा निघालेला आहे फक्त हप्त्याभराच्या मलाईमुळे. आणि एकदम मंद आच करायची आणि त्यामध्ये आपल्याला हा गोळा टाकायचा, एकदा धुवून घ्यायचा व्यवस्थितरित्या. तुम्ही बघू शकणार जर तुम्ही हेवी बॉटमचं काहीही भांडं घेतलं तर तुम्हाला बिलकुल तुपाचं जे काही भांडं घेतलं ते खराब होणार नाही. त्यानंतर त्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या, जेणेकरून त्याचा वास खूप चांगला येईल. जर तुम्ही खूप दिवसाची मलाई ठेवली तर मलाईचा वास येतो, तर तो मलाईचा वास येत असेल तर नक्की त्यामध्ये लवंग टाका, किंवा मग जे खायचं पान असतं ते टाका. त्याने बिलकुल मलाई किंवा जे तूप आपण बनवतोय त्याला वास येत नाही. सो अशा पद्धतीने मंद आचेवर एका बर्नरवरती ठेवून द्यायचं आहे, आणि हे तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे जोपर्यंत त्याच्यावर थोडे जे आहे तुम्हाला अगदी ब्राउनिश जे पांढरी परत दिसते आहे ती ब्राउनिश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. अशा पद्धतीने तूप केलं तर एक्स्ट्रा जास्त जे आहे ते निघतसुद्धा नाही, आपलं भांडं खराब होत नाही, आणि तूप हे भरपूर प्रमाणात निघतं. इकडे तूप बघता अगदी 5 मिनिटात तूप तयार झालेलं आहे. आपण तर मिनिटाच्या आत तूप जे आहे ते मलाईपासून वेगळं केलं होतं, म्हणजेच लोणी वेगळं केलं होतं, आणि तूप अगदी 5 मिनिटात तयार झालेलं आहे. नंतर हे तूप तुम्ही कोणत्याही काचेच्या भांड्यात किंवा स्टीलच्या डब्यात कशातही ठेवू शकता. ह्या ट्रिक कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा, आणि अशा पद्धतीने तूप बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की खरंच यामधून जे आहे तूप हे भरपूर प्रमाणात निघतं की नाही. तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चला तर मग मंडळी, अशा पद्धतीने तूप नक्की बनवून बघा. आणि खूप दिवसांनी असं वाटलं की रेसिपी शेअर केली, त्यामुळे मनाला खूप आनंद झाला. सो या व्हिडिओला भरपूर असं प्रेम द्या. चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.